दिवस आले राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून देतो, पुन्हा तिथं चालू मी. आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी, गेली गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज, ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी, का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळे जण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहित. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता आणि तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार आहे. मी नाव नाही घेणार त्यांचं, ह्या कोण आहे त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काही बंधन आहेत. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार नाही. फक्त धरले दोघं एवढाच मी शब्द वापरणार. त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची, ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकारात दिलते. आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे, म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये. पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय आहे. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात. ते तयारीचे असतील तयारीत करण्याचे. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढे लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखा समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी, तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाय किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती.
ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी. तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असेच. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडा तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले. हे बघा याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्याने पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. घातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं ते त्यांना बोललेला पण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतय. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग. संपणार त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले. अहो इतके भयंकर दावे येतं. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं
तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे, आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे, म्हणजे त्या शिटाच्या खाली. बघा आता ही सिस्टम, मोबाईल शिटाखाली. कोण बघा शिटाखाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलते, हाय का काही मिळत. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय. फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कोंकड चालली असली, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे घेऊन सत्कार केला बरं का राजकीय नेते हो, तुम्ही ओबीसीचे असताना मराठीचे असताना याच्यात घुसा, नुसतं माहेरच काय आरोप करता. अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय, पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना, जणू फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याच्या सुद्धा कॅमेरे बसलेले जणू, कॅमेरे बसलेले. हो आता ते घरात काय करीत असं एखाद्या बात, मग त्याच्यावर ब्लॅकमेल करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा. आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत, त्याला डब्बल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे. राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत, ते बोललंय आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला. कराडच ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माधव त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातले 2-4 जणांचं नाव घेतल्यावर ते शॉर्टच झाले. काय काय ह्यो माणूस त्या जातीला लाभलाय की याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. म्हणून सगळ्यांना सांगतो हे असले विचारी संपणं गरजेचं असतं. हे गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो.
तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता. कारण त्याला आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली, त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं काय काय केलं त्याचं उघडं नाही आलं. इथून पुढे तेव्हा काय करणार आहे हे उघडं नाही आलं. पण मी तरी काहीतरी असेल ना, म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँग वार म्हणून तो काय असेल ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, कच्चा नाही, हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीचा हात टाकला आता. तो विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात. तू उगाच खेटला मला. तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बाळ. तू पाय चोपून पाय पडला त्यावेळेस पडळीची येऊ नको म्हणून. हो, मी लय दिवस सांगत नव्हतो ते. हा, तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही. असं पाय पडणं होतं, असं नाक घासायला लागलं तुला, नाक. लक्षात ठेव. माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय, जाऊ द्या, काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर, ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो हे याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं, गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळे. मला वाटतं आणखीन तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळे तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं, मी सगळ्याला ऐकू घालतो, पत्रकार बांधवाला. म्हणजे तुमचा तपास कामी मला वाटतं. जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो, काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही, काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो फक्त, मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए, एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील, त्याच्यातले 75% ओरिजिनल. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जाऊन त्याला माहिती होत्या आरोपींना उंकच आलेली येणे जात. येणे जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब, सभ्य, चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे. आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं. अहो, आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला केल्यावर मला जास्त जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा असा शब्द वापर. खाजगीत काय असत तर तिथं लय माहिती. 2 खाजगीत. अरे, ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिकीर बाळीत बद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो. काय जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं आपल्याबद्दल बी. मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय त्याजवळ बघ म्हणून सांगायलोय. माहेर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर येतं पक्के.
आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गाडीत दम नाही, समोर समोर खेटायचा आहे. म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं, औषध चारणं, कुठं काय करणं. मरतात असं समोर समोर आला असता. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन. चाल याला म्हणते क्षत्रिय खानदान कुळ. वंजारला ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेघे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो, नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी. त्याजवळ फेस कॉल केलेले आहेत, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धनेमुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का? हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून, फडणवीस साहेब तुमची जवळ बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला तर आता संख्या येणार ठेवलेला. आणि सगळे नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठुलेत का काय? आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आहे. आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित. असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का, ओबीसी नाही, फबीसी नाही, मराठा नाही, फेराठा नाही, काही नाही. फक्त हे कर नाही दाबाक हे दाखव. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखवत असं तो असा आहे, मग तो भाचा जाईन मधी, नाही तर मग तो मेहना जाईन मधी, नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी, तो माऊस भाऊ जाईन मधी, नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं. हत्या म्हणून शेवट लागत बसत सुटणारच तुम्ही काय काय दिसत. तर मग काय होईल? मग काय होईल? आपले 200-300 मुकादमा ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादमा कसे होते? कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादमा याच्या जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा